सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे। पावसातच शेतकऱ्यांचे आपापल्या शेतीचे रोपणी आटोपण्याकडे लक्ष लागलेले आहे। पावसातही शेतकरी शेतावर जाऊन रोपणीची तयारी करत आहे। मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खानदेवे हा शेतकरी मांगरूळ शिवारातील शेतावर सायकलने आला होता। शेतावरील काम आटोपल्यानंतर पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। काम आटोपल्यानंतर सायंकाळी 5:30च्या सुमारास शेतकरी आपल्या गोविंदपूर या गावी सायकलने जायला निघाला। मांगरूळ ते गोविंदपूर या मार्गाने नहरच्या समोरील नागमोडी वळणावर अचानक वाघ समोर आला। जंगलातून रस्त्यावर अचानक वाघ समोर आल्यानंतर दोघेही एकमेकांसमोर होते। दोघांच्याही मागे पुढे कोणीच नव्हते। काय करावे काहीही सुचत नव्हते। प्रत्यक्ष वाघोबाचं समोर उभा असल्याने शेतकरी निस्तब्ध झाला। जीवाचे काही बरे वाईट होईल तेवढ्यातच मांगरूळ वरून गोविंदपूरकडे जाणारी ST बस आली। वाघ आणि शेतकरी दोघेही एकमेकांसमोर उभे असल्याचं थरारक दृश्य त्या ड्रायव्हरला दिसलं। त्यानंतर त्याने भरपूर प्रमाणात बसची रेस केली। त्यानंतर वाघ थोडासा मागे हटल्यानंतर त्या बस ड्रायव्हरने तात्काळ त्याच्यापाशी शेतकऱ्याजवळ बस नेहून त्याच्याजवळ थांबवली। त्यानंतर त्याने अक्षरशः त्याची सायकल ही STत घेण्यात आली। ST बसमुळे वाघोबा क्षणात त्या ठिकाणावर जंगलाच्या दिशेने निघून गेला। वेळ आली होती पण काळ आला नव्हता, त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला। ST बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि त्या शेतकऱ्याला गावात सोडण्यात आले। तर या ST चालकाचं आपण सुद्धा कौतुक केलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।